श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। अगा तुझिया मना माझी मन, शब्दी ठेविलेसे अनुसंधान। या लागी निज निरूपण, चालवी जाण सवेगे। तेव्हा संत म्हणाले, अरे आम्ही आता तुझ्या मनामध्ये मन घालून शब्दात अनुसंधान ठेवलं आहे. ह्याकरता तुझा विषय तू लवकर सुरू कर. आता वंदू कुळदेवता, जे एकाएकी एकनाथा. ते एकी वाचून सर्वथा, आणिक कथा करुनेदी. आता कुलदेवतेला नमस्कार करू. ती ऐक्यरूपाने एकनाथामध्येच राहिलेली असल्या कारणाने ऐक्या वाचून दुसरी गोष्टच काढू देत नाही. एक रूप दाविले मनी, तव एकची दिसे जनीवनी. एकची कानी वदनी, एकपणी एकवीरा. तिने मनाला एकच स्वरूप दाखवून दिले आहे. त्यामुळे जनीवनी सर्व एकच दिसू लागला आहे. कानामध्ये आणि मुखामध्ये एकपणाने ती एकवीरा अर्थात श्री रेणुका देवीच एकत्वाने वास करीत आहे. ते शिवशक्ती रूपे दोनी, नेऊन मिरवे एकपणी. एकपणे जाली गुरविणी, प्रसवे एकपणी एकवीरा. तीच शिव आणि शक्ती अशी दोन्ही स्वरूपे घेऊन एकपणानेच मिरवत आहे. एकपणानेच ती एकवीरा गरोदर होऊन एकत्वातच एका वीराला प्रसवली. ते एकरूपे एकवीरा, प्रसवली बोध फरशधरा. जयाचा का दरारा, महावीरा अभिमानिया. मोठमोठ्या मी म्हणवणाऱ्या वीरांना सुद्धा ज्याचा दरारा, त्या बोधरूप परशुरामाला ती एकपणानेच प्रसवली. तेणे उपजोनी निवटिली माया, आज्ञा पाळूनी सुख दे पितया. म्हणून तो जाहला विजया, लवला ह्या दिग्मंडळी. त्याने जन्मास येऊन मायेचा अर्थात मातेचा वध केला आणि आज्ञा मान्य करून पित्यास संतोष दिला. आणि म्हणूनच तो या भूमंडळावर एकसारखा विजयी होत गेला. जो वासना सहस्रबाहो, छेदिला सहस्रार्जुन अहंभावो. स्वराज्य करुनिया पहाहो, अर्पी स्वयमेवो स्वजातिया. वासनारूप सहस्रबाहू असलेला अहंकार रूप जो सहस्रार्जुन, त्याचा त्याने वध केला आणि त्याचे राज्य स्वाधीन करून घेऊन ते आपल्या स्वजातीयांना म्हणजे ब्राह्मणांना अर्पण केले. तेणे मारुनी माता जीवविली, तेची कुळदेवता आम्हा जाहली. परी स्वनावे ख्याती केली, एकात्मता बोली एकनाथा. त्याने मातेला मारून ती पुन्हा जिवंत करून घेतली. तीच आमची कुलदेवता झाली. परंतु तिने आपल्याच नावाने आमची प्रसिद्धी केली. कारण एकवीरा आणि एकनाथ हे एकाच अर्थाचे शब्द. ते जैपासोनी निवटिली, तैपासोनी प्रकृती पालटली. रागत्यागे शांत झाली, निजा माऊली जगदंबा. ती जेव्हा मारली गेली तेव्हापासून तिच्या प्रकृतीत पालट झाला आणि ती माऊली जगदंबा राग त्याग करून शांत झाली.
तया भोसंगा घेऊन थोर दिधले आश्वासन, विषम संकटी समाधान स्वनाम स्मरण केलिया. तिने मांडीवर घेऊन थोर आश्वासन दिलं की केवढ्याही संकटात आपले नामस्मरण केले असता समाधान होईल. ते जय जय जगदंबा उदो म्हणे ग्रंथारंभा, मती माझी स्वयंभा योग गर्भा प्रकटली. त्या जगदंबेचा जय जयकार करण्याकरता ग्रंथाच्या आरंभालाच उदो उदो अर्थात उदय हो असे म्हणतो. तीच माझ्या बुद्धीमध्ये योगरूप गर्भ ठेवून स्वतः प्रकट झाली आहे. आता वंदू जनार्दनू जो भवगज पंचाननू, जनी विजनी समानू सदा संपूर्ण समत्वे. आता जो संसाररूप हत्तीचा सिंह एकांतात आणि लोकांतात समान, समदृष्टीने सदा सर्वदा जो संपूर्ण, त्या गुरु जनार्दनाला नमस्कार करू. ज्याचे नि कृपा पांगे देहीन देखती देहांगे, संसार टवाळ वेगे केले वाऊगे भवस्वप्न. ज्याच्या कृपा प्रसादाने साधकाला देहात असून देहांगे दिसत नाहीत आणि संसाराचे वावटळ हा म्हणता स्वप्नवत होऊन जाते. जयाचे नि कृपा कटाक्षे अलक्ष्य लक्षे विण लक्षे, साक्षी विसरली साक्षे निजपक्षे गुरुत्वे. ज्याच्या कृपा कटाक्षाच्या योगाने अलक्ष्य वस्तू लक्षाशिवाय लक्षिली जाते आणि गुरुत्वाच्या निजपक्षाने साक्षीपणाही विसरला जातो. तेणे जीवे विण जीवविले, मृत्यू विण मरणची मारिले, दृष्टी घेऊनी दाखविले, देखणे केले सर्वांग. ज्यांनी जीवाशिवायच जगवले, मृत्यूशिवायच मरणाला मारून टाकले, दृष्टी घेऊन अदृश्य दाखवले, सारे अंगच देखणे म्हणजे पाहणारे केले. देही देह विदेह केले, शेखी विदेहपण तेही नेले, नेले पणही हारपले, उरी उरले उर्वरित. देहामध्येच देहाला विदेही करून टाकले आणि शेवटी ते विदेहपणही नेले आणि अखेरीस नेलेपणही जाऊन अवशिष्ट तेवढेच शिल्लक राहिले. अभावो भावेशी गेला, संदेह निसंदेहेशी निमाला, विस्मयो विस्मयी बुडाला, वेडावला स्वानंदू. भावासह अभाव नाहीसा झाला, निसंदेहासह संदेह निघून गेला, विस्मय विस्मयामध्ये बुडाला आणि स्वानंद वेडावून गेला. तेथ आवडी होय भक्तू, तव देवोची भक्तपणा आतू, मग भज्य भजनांचा अंतू, दावी उपरांतू स्वलीला. तेथे आवडीनेच भक्त बनलो, तो भक्तपणाच्या आत देवच असल्याचं दिसून आलं. तेव्हा भज्य भजक आणि भजन यांचा निखालस अंत झालेलाच दिसू लागला. नमन नमनेशी नेले, नमिते नेणो काय जाहले, नम्यची अंगी घडले, घडले मोडले मोडुनी. नमनानेच नमन नेले, नमस्कार करणारे कोठे गेले हेही समजेनासे झाले. ज्याला नमस्कार करावयाचा ती वस्तू होणे न होणे नाहीसे होऊन आपण स्वतःच झाला. दृश्य द्रष्टा जाण, दोहीस एकची मरण, दर्शनही जाहले क्षीण,
देखणे पण गिळूनी. दृश्य आणि द्रष्टा या दोघांनाही एकदाच मरण आले आणि देखणेपणा गिळून दर्शनही नाहीसे झाले. आता देवोची आघवा, तेथे भक्तू नये भक्त भावा. तव देवो ही मुकला देवा, देव स्वभावा विसरोनी. आता जिकडे तिकडे देवमयच होऊन गेले, त्यामुळे भक्त हा भक्त भावाला विसरला, तेव्हा देवही देव स्वभावाला विसरून देवत्वाला मुकला. देवो देवपणे दाटला, भक्तू भक्तपणे आटला. दोहींचाही अंतू आला, अभेद जाहला अनंतू. देवपणाने सर्वत्र देवच भरून राहिला, त्यामुळे भक्तपणाने भक्त नाहीसा झाला. दोन्ही भाव नाहीसे होऊन अभेद भावामध्ये अनंत स्वरूप मात्र शिल्लक राहिले. अत्यागू त्यागेशी विराला, अभोगू भोगेशी उडाला. अयोगू योगेशी बुडाला, योग्यतेचा गेला अहंभावो. त्यागासहित अत्याग लयास गेला, भोगाबरोबर अभोगही उडाला, योगाबरोबर अयोगही बुडाला आणि योग्यतेचा अहंभाव नाहीसा झाला. ऐशिया ही वरी अधिक सोसू, सायुज्या माझी होतसे दासू. तेथील सुखाचा सौरसू, अति अविनाशू अगोचरू. यातही पुन्हा विशेष हे की सायुज्य स्थितीमध्ये तो दास होऊन राहतो. तिथला आनंद रस अत्यंत अविनाशी आणि अतर्क्य असा आहे. शिवे शिवूची यजिजे, हे ऐशिये अवस्थेसी साजे. एरवी बोलची बोलिजे, परी न पविजे निज भजन. शिवहून शिवाची पूजा करावी हे या अवस्थेलाच शोभते. एरवी बोलणे हे नुसते बोलणेच आहे, त्या योगाने स्वस्वरूपाचे भजन म्हणजे प्राप्ती होणार नाही. ये अभिन्न सुख सेवे आंतू, नारद आनंदे नाचत गातू. शुक सनकादिक समस्तू, झाले निज भक्तू येणेची सुखे. ह्या अभेद भावाच्या सेवा सुखामध्ये नारद आनंदाने गातो आणि नाचतो. शुकसनकादिक जे सारे स्वस्वरूपाचे भक्त झाले ते ह्याच सुखामुळे झाले. सागरी भरे भरते, ते भरते भरे तरियाते. तैसे देवेची देवपणे येथे, केले माते निज भक्त. सागराला भरती चढली म्हणजे त्याच पाण्याने खाड्याही भरतात. त्याप्रमाणे देवानेच मला आपला देवपणा देऊन निजभक्त करून ठेवले. सागर सरिता जीवन एक, परी मिळणी भजन दिसे अधिक. तैसे एकपणेची देख, भजन सुख उल्हासे. समुद्र आणि नदी यांचे पाणी पाहू गेले तर एकच आहे, पण त्यांचा संगम होतो तेची शोभा काही विशेष असते. त्याप्रमाणे परमेश्वराशी ऐक्य रूपाने भजन केले असता भजनाचे सुख अधिक दुणावते. वाम सौम्य दोन्ही भाग, परी दोनामी एकची अंग. तैसा देव भक्त विभाग, देवपणी सांग आभासे. डावे आणि उजवे असे शरीराचे दोन भाग आहेत, पण ह्या दोन्ही शब्दांनी बोध होतो तो एका देहाचाच होतो. त्याप्रमाणे देव आणि भक्त असा भेद भासला तरी देवपणा दोघांचे ऐक्यच अनुभवास येते. तेवी आपुलेपणाचे नि माने,
भक्त केलो जनार्दने, परी काया वाचा मने, वर्तविजे तेणे सर्वार्थी. त्याप्रमाणे गुरु जनार्दनांनी मला आपलेपणाचा मान देऊन तसा अद्वैत भक्त करून ठेवला आहे. तथापि कायावाच्या मनाला प्रेरणा करून सर्वतोपरी मला तेच वागवीत असतात. तो मुखाचे झाला निजमुख, दृष्टी ते प्रकटे सन्मुख, तोची विवेके करून देख, करवी लेख ग्रंथार्थी. तोच अर्थात जनार्दन माझ्या मुखाचे मुख झाला आहे. माझ्या दृष्टीपुढे मूर्तिमंत येऊन तोच उभा राहत आहे आणि तोच विवेक देऊन ग्रंथाच्या अर्थाचे लेखन करीत आहे. परी नवल त्याचे लाघव, अभंगी घातले माझे नाव, शेखी नावाचा निज भाव, उरावया ठाव नुरवीच. पण त्याचे कौतुक विलक्षण आहे, कारण त्याने माझे नाव अभंगामध्ये घालून ठेवले आहे. शेवटी नावाचा अभिमानही उरावयाला जागा ठेवली नाही. या वचनार्था संतोषला, म्हणे भला रे भला भला, निज भाविको तूची संचला, प्रगट केला गुह्यार्थू. हे भाषण ऐकून त्याला संतोष झाला आणि तो म्हणाला, भले शाबास, खरोखर निजभक्तीचा तू पुतळाच आहेस आणि म्हणून हा गुह्यार्थ तुझ्या तोंडून बाहेर निघाला. हे स्तुती की निरूपण, ग्रंथपीठ की ब्रह्मज्ञान, साहित्य की समाधान, संज्ञा ही जाण कळेना. ही स्तुती की विषय प्रतिपादन, ही ग्रंथाची प्रस्तावना की ब्रह्मज्ञान, हे साहित्यशास्त्र की समाधान, हे काय आहे हेच समजत नाही. तुझा बोलूची एक एकू, सोलीव विवेकाचा विवेकू, तो संतोषासी संतोखू, आत्यंतिकू उपजवी. तुझा एक एक शब्द म्हणजे सोलीव विवेकाचा विवेक आहे. तो संतोषालाच अपरिमित संतोष उत्पन्न करतो. तुझे निमुखे जे जे निघे, ते संत हृदयी साचची लागे, मुमुक्षु सारंगांची पालिंगे, रुंजी निजांगे करीतील. तुझ्या मुखातून जे जे निघते ते ते संतांच्या हृदयाला बरोबर पडते. मुमुक्षुरूप भ्रमराचे कळप यावर गुंजारवरच करीत राहतील. ग्रंथारंभू पडला चोख, मुक्त मुमुक्षु इतर लोक, श्रवण मात्रेची देख, निजात्म सुख पावती. ग्रंथाचा आरंभ सुंदर वठल्यामुळे मुक्त, मुमुक्षु, साधक आणि बद्ध लोकही केवळ श्रवणानेच स्वरूप सुखाचा अनुभव घेतील. येणे वचनामृत तुषारे, ग्रंथ भूमिका विवेकांकुरे, अंकुरली एकसरे, फळभारे सफलित. ह्या वचनामृताच्या तुषाराने ग्रंथरूप भूमी विवेकांच्या अंकुरांनी एकसारखी भरून गेली आणि तीस फळे येऊन ती सुफलित झाली. की निर्जीवा जीवू आला, ना तरी सिद्धा सिद्धीला भूजाला, की निज वैभवे आपुला, प्रियो मीनला पतिव्रते. किंवा निर्जीवालाच जीव आला, अथवा सिद्धाला सिद्धीची प्राप्ती झाली, किंवा पतिव्रतेला पती आपल्या वैभवासह वर्तमान प्राप्त झाला. तैसे निहरुषानंदे, जी जी म्हणितले स्वानंदे, तुमचे पाद प्रसादे, करीन विनोदे ग्रंथार्थू.
अशा रीतीच्या हर्षभराने मोठ्या आनंदाने मी म्हटले की महाराज ठीक आहे, तुमच्या चरणकृपा प्रसादे करून ग्रंथाचा अर्थ सहज रीतीने आनंदाने करीन. श्रीराम प्रताप दृष्टी शिळा तरती सागरा पोटी, की वसिष्ठ वचनासाठी तपे शाटी रविमंडळी. सेतुबंधन समयी श्रीरामचंद्राच्या दृष्टीप्रतापानेच समुद्रावर शिळा तरल्या, किंवा वसिष्ठाच्या आज्ञेवरून सूर्यमंडळाच्या ठिकाणी छाटीच प्रकाशमान झाली, की याज्ञवल्कीच्या मंत्राक्षता शुष्क काष्ठास पल्लवता, की धर्मेश्वानुसरता केला सर्वथा स्वर्गलोकी. किंवा याज्ञवल्क्य मुनींच्या मंत्राक्षतांनी सुकलेल्या काष्ठालाही उत्तम पल्लव फुटले, किंवा श्वानासही धर्मराजाने स्वर्गवासास पात्र केले. तैसे माझेनी नावे ग्रंथ होती सुहावे, आज्ञा प्रताप गौरवे गुरुवैभवे सार्थको. त्याप्रमाणे माझ्या नावाने ग्रंथ प्रसिद्ध होणे हे गुरुच्या आज्ञा प्रतापाचे आणि वैभवाचे द्योतक आहे. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.